नमस्कार. IR धिस वीकच्या सेशन 4 मध्ये किंवा भाग 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. यामध्ये आपण 3 महत्वपूर्ण IR संबंधी चालू घडामोडीबाबत ज्या गोष्टी होत्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पहिलं असेल भारत आणि रशिया संबंध. तुम्हाला माहिती आहे रिसेंटलीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन साहेब भारतात येऊन गेले आणि त्याबाबत झालेल्या गोष्टी. दुसरी महत्वाची घटना असेल किंबहुना IR संबंधी न्यूज असेल ती म्हणजे हरिमाऊ शक्ती नावाचा युद्धसराव जो भारत आणि मलेशिया दरम्यान होतो. सो वी शुड नो अबाउट इट. आणि अल्टिमेटली लास्ट आपण बघूयात ते म्हणजे G20 कॉन्फरन्स जी नुकतीच झाली आणि तिथं नरेंद्र मोदी जाऊन आलेले आहेत. म्हणजे ठीक आहे. चला, सो फर्स्ट न्यूज जी आपल्या कामाची बघून घेऊ. तिचं नाव असेल भारत आणि रशियामधील संबंध. आता हालाकी ते मी नेहमीच सांगत राहतो की रशिया हा भारताचा जगातील सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक मित्र आहे आणि दोघांचं बॉन्डिंग म्हणजे काय, दोन देशांमधलं बॉन्डिंग हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे हे पण काही सांगायला हरकत नाही. बरं, आज जो भारत उभा आहे त्या भारताच्या उभारणी पाठीमागं खूप मोठा हात रशियाचा आहे, यातही काही दुमत नाही. 1971चं प्रकरण म्हणू नका, नंतर तुम्हाला ब्रह्मोस नावाचं मिसाईल आहे, AK-203 रायफल आहे, S-400 नावाचं मिसाईल आहे. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडनं आयात करत असलेलं तेल, दोन देशांमधला व्यापार ऑलमोस्ट 68 किंवा 69 बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. बरं, युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जेव्हा भारताला परमनंट सीट हवी आहे, जिथं तुम्हाला व्हेटो पॉवर भेटतो, त्या परमनंट सीटसाठी रशियाचं खूप पूर्वीपासूनच समर्थन आहे. बरं, भारतात जो आपण कुडनकुलम या ठिकाणी एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट इस्टॅब्लिश केला होता 1988 साली, त्या पॉवर प्लांटच्या निर्मितीसाठी प्रचंड मोठी मदत हे रशियानं यापूर्वी केलेली आहे. भारतात पंचवार्षिक योजना ही नावाची गोष्ट आली रशियाकडनं. भारतात औद्योगिकरण सुरू झालं तेही सगळं रशियाकडनं आलेलं आहे. सो भाई दिस इज रशिया म्हणजे ठीक आहे. भारत रशिया यामध्ये 2+2 डायलॉग होतो तुमचा म्हणजे. सो और क्या बताए आपको, तो बहुत सारी बातें करने वाले हैं. सुरू करूयात. बघा इथं रिसेंटली भारत आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे भारताचे PM आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये मीटिंग झाली. ती 23वी वार्षिक मीटिंग होती. म्हणजे दरवर्षी दोन देशांच्या प्रमुखांमध्ये मीटिंग होत राहतं. मागच्या वर्षी मोदी तिकडे गेले होते, यावर्षी पुतीन इकडे आले. म्हणजे डन, व्हेरी गुड. आता दोन देशांचे जे संबंध आहे ते विशेष अधिकार युक्त धोरणात्मक संबंध म्हणून त्यांना मानलं जातं. म्हणजे एक प्रिव्हिलेज पार्टनरशिप आहे दोन देशांमध्ये असं आपण म्हणतो म्हणजे ठीक आहे. चला पुढे आपण जाऊयात. आता वन बाय वन आपण काही गोष्टी समजून घेऊ. सो हालाकी भारत आणि रशियाचे संबंध कसे आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत त्याची चर्चा पुढे होईलच. बट नेमकं या मीटिंगमध्ये काय झालं, कारण पुतीन आले आणि पुतीननी हवा काय केली म्हणजे पुतीननी ते काय शेकहँड काय केला त्या गार्डला. त्यानंतर मग नरेंद्र मोदी आणि पुतीन यांचं बॉन्डिंग दाखवलं गेलं. रिसेंटली काल परवाची काहीतरी गोष्ट आहे वाटते की तो कोण शहबाज शरीफ पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष, कसं त्याला 40 मिनिटं थांबवलं पुतीननं वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी सुरू असतात. म्हणजे ठीक आहे, सोडून द्या गमतीचा भाग. सो काय झालं मीटिंगमध्ये या रिसेंटली झालेल्या मोदी आणि पुतीन यांच्यात, तर दोन देशांनी ठरवलं की आपण युरेशियन इकॉनॉमिक युनियन सोबत एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करूयात, FTA. आता बऱ्याच लोकांना मुक्त व्यापार करार काय आहे किंवा मग सेपा करार काय हे माहिती नसेल. तर मुक्त व्यापार करार म्हणजे काय, दोन देशामधील व्यापारी संबंध मजबूत होण्यासाठी ज्या कुठल्या तांत्रिक अडचणी असतात किंवा मग पेपर बदलासंबंधी काही इश्यूज असतील तर ते नॉर्मलाइज करण्याबाबत हा FTA नावाचा प्रकार असतो. बरं, दोन देशांनी हे पण ठरवलं की 2030 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यामधला व्यापार हा $100 बिलियन आसपास न्यायचा आहे. सध्या किती आहे तो, तर ऍव्हरेज तुम्ही 69 बिलियन डॉलर्स एवढा आहे. बिलियन म्हणजे अब्ज मराठी, ठीक आहे. तो आपल्याला न्यायचा आहे $100 बिलियन पर्यंत. हे पण ठरलं दोन देशांमध्ये. बरं, वाहतूक क्षेत्र किंवा कनेक्टिव्हिटीमध्ये काय प्रयत्न करावेत, तर हालाकी रशिया सोबतच्या कनेक्टिव्हिटीसाठी भारतानं एक INSTC नावाचा प्रोजेक्ट सुरू केला होता 2000 या वर्षी. IR धिस वीकच्या पहिल्या सेशनमध्ये आपण INSTC विषयी बोललो होतो. सो आता इथे रिपीट करत बसणार नाही.
याचा हेतू हा होता की रशिया सोबतची आपली कनेक्टिव्हिटी, व्यापार संबंध वाढवायचे. मागच्या काही वर्षांपासून भारतानं रशिया सोबतच्या व्यापार वाढीसाठी एक नवीन व्यापारी मार्ग शोधला किंवा तयार केला. त्याचं नाव आहे चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरीटाईम कॉरिडॉर, ज्याला मराठीमध्ये चेन्नई व्लादिवोस्तोक समुद्री मार्ग असंही म्हटलं जातं. हा चेन्नईमधनं निघतो. देन तुमच्या जे आशियन कंट्रीज आहे, स्ट्रेट ऑफ मलाक्का मधून मग साऊथ चायना सी, ईस्ट चायना सी, सी ऑफ जापान आणि वाया सी ऑफ जापान तुम्ही व्लादिवोस्तोक या रशियाच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता. सो तोही एक व्यापारी मार्ग आहे. नेक्स्ट दुसरा जे नवीन एक व्यापारी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचं नाव आहे नॉर्दर्न सी रूट, याला उत्तर समुद्री मार्ग असंही म्हटलं जातं. सो हे 3 महत्वाचे व्यापारी मार्ग आहेत ज्यामुळं भारत आणि रशिया यांच्यामधले व्यापारी संबंध मजबूत होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. इथेच तुम्हाला जर ऍडिशनल काही वाचायचं असेल तर तुम्ही अशगाबाद करार सुद्धा इथे लिहू शकता. प्लस तुम्ही IMEC हा पण करार इथे कोट करू शकता. आता अशगाबाद करार, हालाकी आपल्या क्लासमधल्या पोरांना माहिती असेल की या करारामध्ये भारत सामील झाला 2018 मध्ये. आणि IMEC इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर जो 2023 साली पहिल्यांदा मांडला गेला आणि ज्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या काळामध्ये होईल अशा प्रकारे चर्चा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. बरं, रशियाचा जो कंप्लीट पूर्वेकडचा भाग आहे, ज्याला फार ईस्टर्न रिजन ऑफ रशिया असं म्हणतात, त्या प्रदेशाच्या विकासासाठी भारतातील संस्था नीती आयोग रशियाला हेल्प करते आहे. याकरता या नीती आयोगाच्या माध्यमातून म्हणजे भारत सरकारनं $1 बिलियन कर्ज सुद्धा पाठीमागं रशियाला दिलेलं होतं. सो त्या पण गोष्टी आहेत. बरं, दोनही देश एकमेकांना ऊर्जा क्षेत्रात, खाणकाम म्हणजे मायनिंग, कृषी, सागरी वाहतूक या क्षेत्रामध्ये सहकार्य करणार होतेच, काही दुमत नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊ. नेक्स्ट, कुडनकुलम या ठिकाणी जे अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याला लागणारं जे इंधन आहे युरेनियम वगैरे, हे तर रशियाकडनं आपल्याला मिळतच आहे. ॲज वेल एज रशियानं पाठीमागं भारत सरकारशी डायलॉग केला होता की अदर 12 न्यूक्लिअर पॉवर सेंटर सुद्धा रशिया भारतात उभं करणार आहे, किंवा ते उभं करण्यासाठी सर्वतोपरी आपल्याला मदत करणार आहे. सो तोही भाग तुम्ही इथं लक्षात घ्यायला की हरकत नाही. 2047 पर्यंत भारतात 100 गिगावॅट अणु ऊर्जा निर्मिती व्हावी याकरता रशिया मदत करणार आहे भारताला. सो हे एक तुम्ही 2 देशांमधल्या ऊर्जा सहकार्यामध्ये हा मुद्दा डेफिनेटली कोट करू शकता की 100 गिगावॅट एनर्जी भारतात तयार होईल, मात्र कशाच्या माध्यमातून, तर न्यूक्लिअर सेंटरच्या माध्यमातून तयार होईल. चला पुढे, भारताची स्पेस एजन्सी आहे इस्रो आणि रशियाची स्पेस एजन्सी आहे रोस्कोस्मोस, हे एकमेकांना सहकार्य करणार आहेत. ॲज वी नो दॅट की जे गगनयान मिशन आहे किंवा चंद्रयान बहुतेक 5 जर मी गृहीत चुकत नसेल तर, सो गगनयान आणि चंद्रयान 5 मोहिमेसाठी सुद्धा रशिया आपल्याला सपोर्ट करणार आहे किंवा करतंय म्हणजे. ठीक, पुढे आपण जाऊ. बरं, 2 देशामध्ये लष्करी सहकार्य पण भरपूरच आहे. भारत जेवढं लष्करी साहित्य अख्ख्या जगभरातून आयात करते त्यापैकी जवळपास 50% आसपास हे आपण रशियाकडनं आयात करतो. सो रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे लष्करी साहित्याचा, माहिती आहे त्याला. पण आपण यांच्याकडनं तेल म्हणजे तेल आणि गॅस सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करतो. हो, त्याच्यामुळेच तर आपल्याला अमेरिकेनं 50% टॅरिफ लावलाय म्हणजे. डन. बघा इथं पुढे आपण जाऊ. सो मेक इन इंडिया अंतर्गत भारतात वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती व्हावी याकरता रशिया सपोर्ट करते. मग मेक इन इंडिया अंतर्गत आपण आपल्या भारतामध्ये ब्रह्मोस मिसाईल याची निर्मिती करतो, तुम्हाला माहिती पाहिजे. बरं, AK-203 रायफल सुद्धा आपण आपल्या भारतात तयार करतो. काही टँक सुद्धा आपण आपल्या भारतात तयार करतो. चर्चा तर पाठीमागे ही पण होती की S-400 ही जी मिसाईल बनवण्याची टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीच्या देवाणघेवाणीबाबत भारत रशिया यांच्यात करार सुरू आहे, जेणेकरून S-400 मिसाईल सुद्धा भारतात तयार होईल आणि त्याबाबतची ही न्यूज आहे. डन. बरं, भारत आणि रशिया यांच्यामध्ये 2 युद्धसराव होतात. एक म्हणजे इंद्र नावाचा आणि दुसरं एव्हिया इंद्रा. नसेल माहिती लिहून ठेवा कुठतरी तुमची. ठीक आहे, इंद्र नावाचा युद्धसराव होतो, दुसरा होतो एव्हिया इंद्र नावाचा युद्धसराव. व्हेरी गुड. बरं, आता पुढे कोणकोणत्या संघटनेत भारत आणि रशिया एकमेकांशी कोऑपरेट करतात तुम्हाला माहिती पाहिजे. शांघाय सहकार्य संघटना, नेक्स्ट आहे ब्रिक्स. पुढे आता नवीन एक संघटना तयार होण्याच्या विचारात आहे, जिचं नाव आहे JRIC. बरोबर. नेक्स्ट
युनायटेड नेशन या संघटनेत भारत आणि रशिया एकमेकांना कोऑपरेट करतात. आता ह्या तर अगदी बेसिक संघटना बोललो जिथं G20 कसं विसरेल मी. G20 मध्ये बघून घ्या भारत आणि रशिया आहेत. सो या संघटनांच्या प्लॅटफॉर्मवर भारत रशिया एकमेकांना सहकार्य करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं आपलं द्विपक्षीय संबंध मजबूत करता येतील त्याकरता प्रयत्न करतायत. कदाचित 2026 या वर्षी ब्रिक्सचा अध्यक्ष भारत असेल. सो रशियानं आपलं समर्थन भारतात दिलेलं आहे. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट भारताला मिळावी याही करता रशियाचं समर्थन आहे. बरं, क्लायमेट चेंज आणि त्याबाबत रशिया आणि भारत एकमेकांना सहकार्य करतात. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स नावाची एक संस्था आहे जिचं हेडक्वार्टर आपल्या भारतातच आहे. त्याही करता दोनही देश एकमेकांना सहकार्य करतात म्हणजे. आणि दहशतवाद नियंत्रण करण्यासाठी SCO अंतर्गत जी रॅट्स नावाची एक काय ऑफिस आहे म्हणा किंवा एक डिपार्टमेंट आहे, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर नावाचं, त्या रॅट्स अंतर्गत भारत आणि रशिया एकमेकांना दहशतवाद नियंत्रित करण्यासाठी गुप्त माहितीचं देवाणघेवाण करतातच आहे. त्या पलीकडे सुद्धा दोनही देश दहशतवाद नियंत्रणाकरता एकमेकांना सहकार्य करतात. आता आपण बघूयात भारत आणि रशिया यांच्यामधील विविध सहकार्याची क्षेत्रे किंवा त्याबाबत काही फॅक्च्युअल डेटा. बघा, भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार किती आहे हो? $68.7 बिलियन. अगदी ही आताशी नुकतीच आकडेवारी आहे, बट ते लिहिते वेळेस तुम्ही एक काम करा, $69 बिलियन लिहायला काही हरकत नाही, कारण 0.3 इकडं तिकडं म्हणजे. ठीक आहे, मग आपण आयात काय करतो, निर्यात काय करतो, तर जस्ट बघून घ्या, म्हणजे त्याला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. कुठं कुठं आपण एकमेकांना कोऑपरेट करतो, तर G20, ब्रिक्स, SCO, JRIC नावाची संस्था, इथे आपण एकमेकांना कोऑपरेट करतो हे माहिती आहे म्हणजे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट पुढे आपण जाऊ. दोन देशामध्ये वार्षिक संमेलन होतात. जसं 23वा संमेलन भारतात झालं, तसं आता पुढच्या वर्षी रशियामध्ये होईल. दोन देशामध्ये 2+2 डायलॉग पण होतो. बरोबर, 2+2 डायलॉग म्हणजे काय, तर भारताकडनं भारताचे विदेश मंत्री, रक्षा मंत्री सेम, रशियाकडनं विदेश मंत्री आणि रक्षा मंत्री यांच्यामधली ती बैठक म्हणजे. ठीक आहे, बरं, गगनयानसाठी आपल्याला रशिया सपोर्ट करतोय. रशियामध्ये नाही म्हणता 20,000 इंडियन डायस्पोरा आहे. बरोबर, 20 ते 30,000. सोबतच तिथं विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणात भारतातून शिक्षण घ्यायला जातात म्हणजे. सो त्या पण तुम्ही इथं गोष्टी लिहू शकता सांगते वेळेस. संरक्षण सहकार्य तुम्हाला बोललोच आहे की नंतर कुठलं तर S-400 मिसाईल, पुढे AK-230 रायफल, ब्रह्मोस आहे, सुखोई आहे, हे मेक इन इंडिया अंतर्गत भारतात बनवू शकतील किंवा बनवण्यासाठीचे प्रयत्न दोनही देशांचे सुरू आहे. बाकी हे स्क्रीनवर तुम्हाला दोन देशांमधली कोणकोणती आव्हानं आहेत किंवा भारत आणि रशियामध्ये कोणकोणते इश्यूज आहेत याच्याविषयी अत्यंत डिटेल माहिती दिलेली आहे. आणि त्याच इश्यूजवर तुम्हाला काय ऑप्शन्स तयार करता येऊ शकतात त्याची पण इथे एक यादी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या सोयीने ही गोष्ट व्यवस्थित वाचून घ्याल म्हणजे. ठीक आहे, सो इथे भारत रशिया संबंध संपले. बेसिकली करंटमध्ये आपल्याला कायच पाहिजे होतं बाबा, की काय घडलं. आता जे घडलं ते तुम्हाला मी आधीच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला की भारत आणि रशियामध्ये व्यापारी संबंध कसे आहे, राजकीय संबंध कसे आहे, वगैरे वगैरे या गोष्टी बोललो. ह्याच फॅक्च्युअल डेटा हा तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये आज ना उद्या भारत रशिया संबंधांच्या कॉन्टेक्स्टने लिहिता येईल. आता हालाकी UPSC मेन्स मध्ये आतापर्यंत तरी डिरेक्टली भारत रशिया संबंधांवर प्रश्न आलेला नाही. हा, इनडायरेक्टली तुम्ही हे मुद्दे कोट करू शकले असते, मात्र डिरेक्टली नाही आहे. भविष्यात जर विचारलं गेलं आणि ज्या पद्धतीनं भारत सध्या आता रशिया सोबतची आपली जवळीकता पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे, तर भाई प्रश्न येऊ शकते म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण बघू. हरिमाऊ शक्ती नावाचा युद्धसराव हा 5वा युद्धसराव आहे. द्विपक्षीय लष्करी युद्धसराव जो सध्या राजस्थान या ठिकाणी सुरू आहे. हरिमाऊ शक्ती युद्धसराव हा भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान होतो. 2012 याची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. बरं, याचं काय महत्व आहे, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे भारताची तिला अधिक बळकटी प्राप्त होईल. सोबतच जो इंडो पॅसिफिक एरियामध्ये चीनचा वाढता प्रभाव आहे त्याला कुठेतरी नियंत्रित करण्यासाठी भारत आणि मलेशिया एकमेकांना सहकार्य करू शकतील. मलेशियाला सुद्धा ब्रिक्स मध्ये सामील व्हायची इच्छा आहे. सो भाई त्या अनुषंगाने उद्या भारत मलेशिया संबंध मजबूत होऊ शकतात. मलेशियामध्ये इंडियन डायस्पोरा पण मोठ्या प्रमाणात आहे. सो त्याही कॉन्टेक्स्टनं भारताला मलेशिया अत्यंत महत्वाचा आहे. बरं, भारत आणि मलेशियामध्ये इतर कोणकोणते युद्धसराव होतात, तर पहिला आहे समुद्र लक्ष्मण. हा तुमचा दोन देशाच्या नेव्हीचा युद्धसराव आहे. आणि उदार शक्ती
हा तुमच्या दोन्ही देशाच्या एअरफोर्सचा युद्ध सराव आहे आणि ह्या दोनही गोष्टी लक्षात ठेवायला की हरकत नाही म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. G20. आता ॲज यू नो दॅट की रिसेंटली G20ची कॉन्फरन्स झाली आणि तिथं मोदीजी गेले होते. हालाकी तिथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मला वाटते हे माफ करा, डोनाल्ड ट्रम्प हे नव्हते आले. नंतर रशियाचे पुतीन पण नाही आले किंवा चीनचा राष्ट्राध्यक्षाचं नाव काय आहे शी जिनपिंग ते पण आले नव्हते. बट ठीक आहे, आपण गेलो होतो आणि त्या कॉन्टेक्स्टनं G20 मध्ये भारतानं काय कंट्रीब्यूट केलं किंबहुना काय माहिती पाहिजे. G20 ही संघटना स्थापन झाली 1999 मध्ये. हालाकी या संघटनेत म्हणायला 21 पार्टनर आहेत, त्यापैकी 19 देश आहे आणि 2 महत्वाच्या संघटना. मग 2 कुठल्या संघटना? आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन. बरं, G20ची आतापर्यंत बैठक एकच झाली भारतात, ती झाली होती 2023च्या डिसेंबर महिन्यात आणि त्याबाबत तुम्ही जरा जागरूक असणं अत्यंत महत्वाचं आहे. डन. चला पुढे आपण जाऊ. आता तुम्ही जर हे मॅपमध्ये पाहिलं तर G20 संघटनेत सामील असलेले देश याची तुम्हाला इथे एक काय तर पिक्टोग्राफिक फॉर्मॅटमध्ये ते गोष्ट पाहायला मिळेल. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही बघू शकता म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता G20 बाबत आपण बघून घेऊ की काय आहे. एक तर G20 मध्ये 21 घटक आहेत, त्यापैकी 2 संस्था आहेत आणि 19 देश आहेत. बरं, हे जे एकूण 21 घटक आहेत यांची तुम्ही जर जागतिक GDP मधलं कंट्रीब्युशन पाहिलं तर 85% आहे. सो G20ची भूमिका ही जागतिक व्यापाराच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची आहे, तुम्हाला दाखवतं म्हणजे. बरं, जागतिक व्यापार किती करतात हे सगळे 20-21 देश? तर एकूण जागतिक व्यापाराच्या 75% व्यापार हा करतात. बरं, लोकसंख्या किती असते या सर्व देशांमध्ये? तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या 2/3 लोकसंख्या ही या भागात आहे. 2008च्या जे आर्थिक संकट आलं होतं त्या आर्थिक संकटात सुद्धा या G20 देशांनी महत्वाची भूमिका बजावली होती किंवा त्यांनी तुम्हाला काम केलेलं पाहायला मिळतंय म्हणजे. डन. पुढे जाऊ. जागतिक जेवढं कार्बनचं उत्सर्जन होते त्यापैकी 80% उत्सर्जन याच 20 म्हणजे G20 ग्रुपमध्ये तुम्हाला होताना पाहायला भेटते. बरं, याच G20 देशांनी रिन्युएबल एनर्जीचा प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा याकरता यापूर्वी प्रयत्न केले किंवा करतायत. भारतानं लाईफ नावाचा एक प्रोजेक्ट आणला, ग्रीन डेव्हलपमेंट पॅक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आणलेला आहे. सो तुम्ही ह्या गोष्टीतून बघून घ्याल म्हणजे. ठीक आहे, IMF वर्ल्ड बँकेमध्ये हे सगळे G20 देश ऑलमोस्ट आहेत, काही वादच नाही. आणि 2023 मध्ये जेव्हा भारतात G20ची कॉन्फरन्स झाली तेव्हा आफ्रिकन युनियनला सुद्धा या G20 मध्ये सामील करून घेण्यात आलं आणि हे भारताचं मोठं योगदान आहे की जागतिक अर्थकारणामध्ये भारतानं आफ्रिकन युनियनच्या माध्यमातून ऑलमोस्ट सगळ्या आफ्रिका खंडाला जागतिक आर्थिक रचनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. गॉट इट. ठीक आहे, मग AI, डेटा गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा या क्षेत्रामध्ये हे सगळे G20 देश एकमेकांना सहकार्य करतात. पुढे आता भारतानं काय दिलेलं आहे या G20च्या परिषदेमध्ये? म्हणजे आपण काय सुचवलं होतं? आपण 6 मुद्दे मांडलेले आहेत या G20च्या कॉन्फरन्समध्ये आणि त्या मुद्द्यांची चर्चा करणं थोडी बहुत अत्यंत महत्वाची आहे. कारण उद्या जाऊन जर भारत जगासाठी काय करतो आहे किंवा भारत G20च्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव अधिक मजबूत करायला कोणकोणत्या गोष्टी करतो जर हे तुम्हाला विचारलं गेलं तर आपण हे मुद्दे लिहू शकतो. बघा इथे काय म्हणतं. G20 2025 मध्ये भारताचे प्रमुख कुठले प्रस्ताव आहे? पहिला प्रस्ताव होता भारताचा की जागतिक पारंपरिक ज्ञान भंडार तयार करायचं. आता ह्यात काय बघून घ्या. तर विविध संस्कृतींच्या पारंपरिक ज्ञानाचे, मग कुठलं औषधोपचार असेल, शेती, पर्यावरणीय पद्धती वगैरे, याचं डिजिटल संकलन आणि जागतिक पातळीवर सामायिकरण करणं हे भारतानं प्रस्ताव मांडला होता की जगातील विविध क्षेत्रामधली जी पारंपरिक माहिती आहे तिचं एकसंकलन करा. पुढे होतं आफ्रिका कौशल्य वृद्धी कार्यक्रम. यानुसार ट्रेन द ट्रेनर मॉडेलद्वारे आफ्रिकेत मानवी भांडवलाचा विकास करणे, कौशल्य विकास करणे, जेणेकरून आफ्रिकन लोकांची रोजगार क्षमता वाढेल, ती लोक आपल्या पायावर उभे होतील आणि मग गरिबी श्रीमंती ही जी दुरी आहे बरोबर ही कमी होण्यास मदत होईल. सो हाही एक मुद्दा तुम्ही लक्षात घेऊ शकता. नेक्स्ट तिसरं कुठला आहे तर जागतिक आरोग्य प्रतिसाद पथक. WHO काय दिघाना घालून ठेवला कोविड काळात हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. सो दॅट काय आपण काय मांडलं इथं? साथीचे आजार,
आपत्कालीन आरोग्य संकट व आरोग्य सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय समन्वय आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा तयार केल्या गेली पाहिजे. जणू काही ती जी WHO पेक्षा वेगळी असेल, कारण WHO यांनी कोविड काळात योग्य वेळेत योग्य गोष्टी सुचवल्या नाहीत आणि त्याच्यामुळं अख्खं जग वेठीस धरलं गेलं होतं. म्हणजे नेक्स्ट पुढे आहे खुली उपग्रह माहिती भागीदारी, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि विकासासाठी माहितीचं देवाणघेवाण किंवा सहकार्य वाढलं पाहिजे. याकरता भारतानं काही मुद्दे सुचवले. 5वा मुद्दा होता महत्वपूर्ण खनिज परिपथ अर्थव्यवस्था उपक्रम. नवीकरणीय ऊर्जा व हरित तंत्रज्ञानासाठी जी आवश्यक खनिज लागतात त्याचा शाश्वत वापर व्हायला पाहिजे, त्याचा पुनर्वापर व्हायला पाहिजे. याकरता प्रोत्साहन द्यावं जागतिक पातळीवर. याही बाबी भारतानं मांडल्या G20च्या कॉन्फरन्समध्ये. आणि अल्टिमेटली लास्ट गोष्ट आपण मांडली ती म्हणजे काय, तर अंमली पदार्थ आणि दहशतवाद यांच्यामध्ये जे एक प्रकारचा नेक्सस आहे, संलग्नता आहे, ती कुठेतरी मोडून काढण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण जगातील ज्याही प्रमुख अशा आंतरराष्ट्रीय काय म्हणजे आत्तामध्ये संघटना असतील, यांच्याकडे पैसा येतो कुठून, तर ड्रग्सची तस्करी करून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसा येतो आणि मग त्यातनं बऱ्याच वाईट आणि चुकीच्या गोष्टी होतात. हे थांबवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले गेले पाहिजे असं भारताचं म्हणणं होतं त्या G20च्या कॉन्फरन्समध्ये. बाकी मग सध्या G20 समोरची आव्हानं कोणती आहेत क्विकली बघून घेऊ. पहिलं आव्हान आहे ते म्हणजे जागतिक महासत्तामधील भूराजकीय तणाव. आता अमेरिकेचं आणि रशियाचं पटत नाही, रशियाचं आणि पलीकडे युक्रेनचं पटत नाही, नंतर मग अमेरिकेचं चीनचं पटत नाही, रशियाचं वेगवेगळ्या युरोपियन देशांसोबत पटत नाही, भारताचं चीनसोबत पटत नाही. त्यामुळे काय झालं की हे सगळे G20चे मेंबर आहेत जर तुम्ही युक्रेन वगळला तर. मात्र यांच्यामधला आपसी तणाव हा संघर्ष G20ची जे महत्व आहे किंवा G20ची जी परिणामकारकता आहे ती कमी करतो आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे सर्वसंमतीवर आधारित निर्णय. इथे पण कसं आहे, इथे त्या तुमच्या व्हिटो पॉवर सारखंच आहे, UNSC सारखं, की एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सर्व देशांची संमती असणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की कोण ना कोणी इथं अडचणी निर्माण करतच आहे. त्याच्यामुळं निर्णय लकवा होतो, त्याला आपण म्हणतो डिसिजन पॅरालिसिस. कारण सर्वसंमती पाहिजे, प्रत्येकच मुद्द्यावर सर्वसंमती तयार करणं हे शक्य होत नाही, त्याच्यामुळे इश्यूज क्रिएट होतात. तो एक मुद्दा तुम्ही लक्षात घेऊ शकता. पुढे घोषणांची अंमलबजावणी ही परिणामकारकपणे होत नसल्या कारणाने काय G20 ही तेवढी प्रभावी संघटना म्हणून पुढे येऊ शकली नाही. सो हा एक महत्वाचा वाद किंवा समस्या ही तुम्ही 2 देशांमध्ये पाहू शकता. दोन देश नाही, G20 मध्ये पाहू शकता. पुढे संरक्षणवाद व एकतर्फी धोरणे. G20 मधले बहुतांश देश हे फक्त स्वतःचं हित जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ऑफकोर्स आहे संघटनेचं महत्वही कमी होऊन जातं, ॲज वेल ॲज पुढे जाऊन ही संघटना ही तेवढी सक्षम आहे एखादी गोष्ट करण्यास हे जरा दिसत नाही. म्हणजे पुढे ग्लोबल साऊथ, सो जागतिक दक्षिणेमधले जे देश आहेत त्यांना योग्य प्रमाणामध्ये रिप्रेझेंटेशन या संघटनेत मिळालेलं नसल्या कारणाने आपण असं पाहतो की मग ग्लोबल नॉर्थ आणि साऊथ याच्यामधली जी दरी आहे ती वाढत चालली की काय, अशा प्रकारे म्हणू शकतो. पुढे कायमस्वरूपी सचिवालयाचा अभाव, कारण इथं कुठलंही ऑफिस नसल्या कारणाने किंवा हेडक्वार्टर नाही आहे G20चं, सो तोही एक अडचण आहे. आणि लास्ट आहे ते म्हणजे अजेंडा ओव्हरलोड. नंबर ऑफ इश्यूज प्रत्येक G20 कॉन्फरन्समध्ये चर्चेला येतात. त्यामुळं एका स्ट्रक्चर्ड पद्धतीनं विशिष्ट विषयांची किंवा विशिष्ट जागतिक महत्वाच्या असलेल्या विषयांची अंमलबजावणी चर्चा होत नसल्या कारणानं G20 मध्ये ही आव्हानं किंवा G20 ही अजून तेवढी प्रभावी नाही. मग अल्टिमेटली तुमचं काय असेल तर सचिवालयाची स्थापना करा, वोटिंग सिस्टीम बदला, नंतर हवामान जो क्लायमेट फायनान्स आहे, हवामान वित्त, याबाबत अधिकाधिक विचार व्हायला पाहिजे. जागतिक दक्षिणेकडील अधिकाधिक देश या G20 कॉन्फरन्स संघटनेत सामील व्हायला पाहिजे. एजेंडा असला पाहिजे, मात्र तो प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे वगैरे वगैरे. आणि सध्या AI आणि डिजिटल गव्हर्नन्स या क्षेत्रांमध्ये G20नं एक प्रकारे जगाची लिडरशिप करायला पाहिजे असं यांनी सांगितलं. आणि मग अल्टिमेटली तुमचा जो आहे तो G20 संबंधित एक निष्कर्ष आहे. तर जर तुम्हाला अधिक G20 विषयी वाचायचं असेल तर माझं IRचं पुस्तक आहे, तुम्हाला दिसेल इथं. त्यामध्ये पण आपण एक G20 चॅप्टर तयार करून ठेवलाय. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही बघू शकता.
आधी पुस्तकातला तो चॅप्टर वाचून घ्या, नंतर ही पीपीटी तुम्ही वाचलीत तुम्हाला अधिक बेटर अंडरस्टँडिंग होईल की सध्या जगात काय चालू आहे त्या गोष्टींचं. ठीक आहे. सो आपण भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये IR दिस वीकच्या. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे सांगा. तुमच्या सजेशन्स आमच्यापर्यंत येऊ देत, आणि जर लेक्चर आवडलं तर डेफिनेटली इतरही गरजू लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.